हेलो चेक चेक हेलो हेलो चेक हेलो 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 आवाज पोचतोय का सर्वांना? एकदा जोरात गणपती बाप्पा. मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी माझा प्रतिस्पर्धी शाहीर अर्थात माझे मित्र आदरणीय सन्माननीय अनंत चौगुले बुवा या शाहिराने विनंती आहे आपल्या प्रश्नाची पद आणि आपलं प्रमाणपत्र शाहिराने घेऊन यायचं आहे. तो या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने पहिला कार्यक्रम करतोय या मुंबई रंगमंचावरती आणि पहिला प्रयोग करतोय. त्या पहिल्या प्रयोगाची सुरुवात माझ्या आई वडिलांच्या चरणावरती ही सेवा आणि हा प्रयोग आजपासून मी चालू करतोय आणि एक थोडीशी सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणावरती अर्पण करतोय. म्हणायचं आहे का? तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. मग तरी पैजलावतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे. आणि म्हणून आज या पहिल्या प्रयोगाची सुरुवात अर्थात पहिला कार्यक्रम मुंबई रंगांच्या वरती डबल बारीचा कार्यक्रम करतोय आणि सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणावरती अर्पण करतो. म्हणायचं आहे का? तुमचा जाना विमाल तुम्ही माय बाप माझे, तुमच्या आशीर्वादाने आज झाले नाव माझे. तुमचा जान निभाल तुम्ही माय बाप माझे, तुमच्या आशीर्वादाने आज झाले नाव माझे. तुमच्या आशीर्वादाने आज झाले नाव माझे. माय बाप तुमच्या चरणी करतो वंदन उभं राहून. माय बाप तुमच्या चरणी करतो वंदन उभं राहून. सुस्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलेचा अधिपती सुख करता दुःख हरता तो विघ्नहर्ताच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून माझ्या नावची नामदेवता आई धनबाई माता श्री काळभैरवनाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे जन्मदाता माय पिताच्या चरणावरती नतमस्तक होऊन, त्या महाराज
कार्यक्रमाचे आयोजन मी खास करून धन्यवाद देईन श्री सिद्धिविनायक कला मंच दिवा, तसेच माझे मला जो हा कार्यक्रम दिला त्यांचे मोठे बंधुराज आमचे साहेब अर्थात संदेजी गोताड साहेब, तसेच सुभाषजी मालक साहेब आणि सुभाषजी तांदवडे साहेब यांच्या अथक प्रयत्नानं आजचा हा कार्यक्रम जो मला मिळाला आहे त्यांचा देखील मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो। आणि सांगायला खरं तर ज्याने कारकिर्दीमध्ये ज्याने मला घडवलं आणि पहिल्यांदा मुंबई रंगमंचावरती आज उभा केला, डबल बारीचा पहिला कार्यक्रम करतोय। आज या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या वडिलांच्या वतीनं तुमचा देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांच्या अपूर्ण आहे, ज्यांच्या मुले त्यांचे संगीतकार मला संगीताला साथ देतात अर्थात माझे ढोलकीपट्टू रायगडचे आन बान शाल रामदादा मोहिते, तसेच कीबोर्डला साथ करतात मला सबीर दादा मोहिते, तसेच बँजूला साथ करतात मला जयजी नागतीदादा, तसेच देवी दादा, तसेच काढला साथ करतात मला माझ्या गावचे माझे बंधुराज माझ्यासाठी खास गावावरून आले माझे साखरदादा दिगीकर, तसेच ऋतिकजी पाटील दादा या सर्वांना शायरी मानाचा मुद्दा करतोय। आणि आपला आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुस्वर काम करतात ते आपले चिपळूणचे सुपुत्र, संपूर्ण कोकणाचा एकच आवाज अर्थात आकाशदादा मते यांना देखील शायरी मानाचा मुजरा करतोय। तसेच या संपूर्ण गर्दीमध्ये आज माझे गुरुवर्य उमोजी पोटले साहेब, तसेच अनेक कार्यकारी मंडळी अर्थात रायगड रत्नागिरीची बाजी तेजल ताई पवार अर्थात गोताळ ताईंना देखील माझा शायरी मानाचा मुजरा, तसेच आमचे मोठे श्रद्धास्थान अर्थात तुषारजी पंधरे मावळी हे देखील मुख्य गर्दीमध्ये उपस्थित त्यांना देखील माझा शायरी मानाचा मुजरा, तसेच प्रकाशजी गोसावी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित त्यांना देखील माझा शायरी मानाचा मुजरा, तसेच आमचे सचिनजी धुमक मावळी हे देखील या आजच्या गर्दीमध्ये उपस्थित त्यांना देखील माझा शायरी मानाचा मुजरा। मला सर्वांची नावं माहिती नाहीत आणि म्हणून आज योगायोगानं जर कोणाची नावं राहिली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता राहिलाय आपला मानाचा गणपती अर्थात माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा अनंत चौगुले बुवा या शाहिरांना देखील माझा मानाचा मुजरा। आणि पुन्हा एकदा तुमचा जास्ती वेळ न घेता माझ्या गावच्या ग्रामदेवतेला आई देवबाई मातेच्या आणि श्री काल भैरवनाथच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या गर्दीमध्ये आमच्या गावावरून खास आलेत ग्रुप ग्रामपंचायत दिघीचे विपुलजी गोलवळे साहेब त्यांना देखील माझा शायरी मानाचा मुजरा असेल। आणि या रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून माझ्या आईवडिलांच्या आणि गुरुजनांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम बारीला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशा रात्र आहे म्हणून या चंद्राला महत्व आहे। श्री गणेशा रात्र आहे म्हणून
या सुखाला महत्व आहे. महागाई आहे म्हणून, अरे महागाई आहे म्हणून या पैशाला महत्व आहे. महागाई आहे म्हणून अरे या पैशाला महत्व आहे. आणि तुमच्या सारखे रसिक माय बाप आहात म्हणून अरे आमच्या सारख्या कलाकारांना महत्व आहे. सद्गुरूंच्या कृपेने रसिका मी तुमचे गीत गाई. तुमच्या आशीर्वादाची रसिका मी सदैव वाट पाही. नित्य प्रति या समारंग मी अशाच गाई. आणि तुमच्या चरणावरती रसिका माझे वंदन गीत गाई. म्हणून स्तवन आता स्तवनाची चाल तुमच्या पुढे सादर करतो. गाठती जन्माची भीमाशी बातली. गाठती जन्माची भीमाशी बातली. बरमा नांदली नांदली नांदली. थोर सकपाल घरात नांदली. म्हणून हे रसिक राजा आज आझाद पामराज मुंबई रंगमंचावरती उभा आहे ना, तो फक्त आणि फक्त तुमच्या कृपा आशीर्वादानेच उभा आहे. म्हणून हा रसिक हा आझाद पामर हे रसिका तुमच्या चरणावरची धूळ आहे. आणि म्हणून ही स्तुती हे स्तवन तुमच्या चरणावरती समर्पित करतो. म्हणायचं आहे काय? तूच घडविले हे मजला हे रसिका जना. तूच घडविले हे मजला हे रसिका जना. मग पहिली वंदना 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 करतो रसिका मी तुमच्या चरणा. मग पहिली वंदना 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 करतो रसिका मी तुमच्या चरणा.
करतो राधिका मी तुमच्या चरणात बोल गजानन महादेव आणि वर्य विजय पायकोले वर्य शाही उमेश चंद्रकांत जनार्दन मधुकर महादेव अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी आदिमा पार्वती शिवशक्ती रंगदेवता गणपती बाप्पा श्रावण येता मनी आठवण येते तुझ्या आगमनाची एकदा तुला बाप्पा डोळे भरून पाहण्याची तुझ्या करण्या तुझ्या त्या मंगल मूर्तीची आणि सर्व भक्तजनाला सलामते बाप्पा तुझ्या त्या म्हणून तुझे नादे को तोचे मुझे आता नहीं तुझे नादे को तोचे मुझे आता नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं अरे बाप्पा आदि माईचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरताळ या 33 कोटी देवांमध्ये प्रथम कार्यरंभी पूजेचा मान मिळवला अशा गणपती बाप्पाची अशा लाडक्या गणपती बाप्पाची त्याच्या आगमनाची चाहूल सर्व भक्तजनांना लागलेले आहे आणि बाप्पा सर्व भक्तजन तुझ्या वाटेकडे डोळे लावून पाहत आहे आणि काय म्हणतात या गणातून बाप्पा तुला एक विडावणे आहे म्हणून म्हणायचं आहे काय सारी धरती ही सजली बाप्पा तुझ्या आगमनाला कधी येशील गणराया त्या दर्शन भक्त जनाला सारी धरती ही सजली बाप्पा तुझ्या आगमनाला
कधी येशील गणराया द्यावे दर्शन भक्त गणाला मतावून ये बाप्पा गणराया धराया तुझी कृपेची छाया गण झालेला आहे, स्तवन देखील झालेला आहे.
आता खऱ्या अर्थाने या शक्तिधुराची रंगधर म्हणतात ती गौराणीपासून असते आणि तुमचं मनोरंजन होणार हे निश्चितच. माझे प्रतिस्पर्धी शाहीर अनंत चौगुले बुवा गौलन गातोय. तुम्हाला थंडी वाजते का हो? थंडी वाजते? बुवांची उडवतोय आता. बुवा आता हातात घ्या पेन आणि लिहत बसा. उत्तम सर्वात पुढील वाटणारी खूप खूप शुभेच्छा. संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजलजी पवार गोताळ यांच्याकडून 201 रुपयाचा शाहीर मानाचा उद्या ठीक 28 जुलै विनर वर्तक हॉल वरती आमचे रत्नागिरीची वागी अर्थात तेजलताई पवार विरुद्ध विशालजी निकम यांचा एक रंगधर सामना होणार आहे. तर या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहणे कार्यक्रमाची शोभा वाढवतो. धन्यवाद. गाणं कुठं आहे हो गाणं? ए सावल्या जरा बाहेर या हो. कुठे आहे सावला? उजव्या बाजूला की डाव्या बाजूला? होय बुवा तुमची उडवतो आता. हातात घ्या बुवा. आणि आमच्या आईला म्हणलेले आमच्या बारीची राधा देखील कवलीच आहे आणि काना देखील कवलाच आहे. म्हणून कानाची भोकं उघडी ठेवा आणि प्रत्येक शब्द बुवा लिहून ठेवा. नंतर रंगमंचावरती येऊन म्हणाल बुवा हा बुवा का म्हटलं. तुमची उडवतो आणि या सर्व प्रेक्षकांना तुमचं पैसा वसूलच करून जाणार. पहिला मुंबईचा कार्यक्रम आहे, पैसा वसूल करणार. बघा हा काना गोकुळात खराच वाढला आणि देवकी वासुदेवा बघा बघी वासात वाढला. अहो त्या कंस मामाला काना कसा तू नडला. अहो त्या कंस मामाला काना तू कसा नडला. बघा असा प्रकार काना सांग गोकुळात का घडला. म्हणून अहो पाटी पात ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. अहो पाटी पात ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. आपला पहिला शर्यत जिंकून कधीच पोचलाय पाड्यावर. आपला पहिलं शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. आणि म्हणून बंदीवासाचा विषय आणलाय. बुवा तुम्हाला काही म्हणत नाही, जे आहे ते शास्त्र आधारित आहे. बुवा तुमची उडवतो सातपाटा आता. आणि बुवा बंदीवासाचा विषय आणलाय. बुवा राधाई तुला विचारते की बंदीवासामध्ये तुझी 7 पावंड कंस मामाने मारली, परंतु 8वा काना तू असा कुठला प्रकार त्या बंदीवासामध्ये घडला बुवा की तुझ्या बापानं तुला ते सुखरूप यमुने पार पडून तुला घेऊन गेला. बंदीवासाचा विषय अश्लीलता काही बोलणार नाही. पहिली बारी आहे, तुमचं नक्कीच मनोरंजन करू. म्हणायचं आहे काय? अरे का बंदीवासामध्ये असं सांगताय प्रकार घडला. अरे का बंदीवासामध्ये असं सांगताय प्रकार घडला. बघ तुझ्या बापानं तुला रे काना सांगा बाराचा काढला. बघ तुझ्या बापानं तुला रे काना सांगा बाराचा काढला. बघ तुझ्या बापाने तुला रे काना सांगा बाराचा काढला. बघ तुझ्या बापाने तुला रे काना सांगा बाराचा काढला. अरे का बंदीवासामध्ये असं सांगताय प्रकार घडला. अरे का बंदीवासामध्ये असं सांगताय प्रकार घडला.
खोटले माऊली यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 200 रुपयाची कॅश प्राइज आली. त्यांना देखील शायरी मांडायचा मुद्रा. मंडळी पहिलाच कार्यक्रम आहे. चूकभूल होत असेल तर पोटात घालून घ्या. तर पहिल्याच मुंबई रंगमंचावर ते कार्यक्रम करतोय ह्याचा त्याग मला नाही आहे, परंतु तुमच्या प्रेमापोटी माझ्या मुंबई रंगमंचावर ते कार्यक्रम करतोय. जर चूकभूल होत असेल तर खरंच या आजार पामरान तुम्ही पोटात घ्या. आणि म्हणून शक्तिवाली शाहीर कैलासवासी आमचे वस्ताद महादू गोविंद कावळे यांच्याकडून शाहिरांच्या गवळणीसाठी 200 रुपयाची कॅश प्राइज आली. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. स्तवन गण आणि गवलन झालेले आहे. या कलगीतुरा समाज उन्नतीच्या मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. प्रश्न विचारण्याचं कारण आपले जे ग्रंथ आहेत या संस्कृतीमुळे ते आपल्या वाचता येईल आणि म्हणून आपण प्रश्न विचारला जातो शक्तितुरामध्ये. माझा प्रश्न लेखी स्वरूपात बुवांकडे पोहोचवलेला आहे, शाहिरांकडे पोहोचवलेला आहे, परंतु तुमच्यासाठी थोडंसं विश्लेषण करतो. प्रश्न माझा असा आहे, हॅलो बुवा, प्रश्न माझा असा आहे, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अशी कोणती नगरी आहे बुवा? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अशी कोणती नगरी आहे बुवा? त्या नगरीमध्ये दिवस नाही रात्र नाही, अशा नगरीचे नाव काय बुवा? पुन्हा एकदा प्रश्न तुमच्यासाठी विश्लेषण करतो. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अशी कोणती नगरी आहे? त्या नगरीमध्ये दिवस नाही रात्र नाही, त्या नगरीचे नाव काय बुवा? माझ्या प्रश्नाचं उत्तर येत असेल ना बुवा तरच हात घाला, नाही तर त्या सोडून पाऊस भरपूर वाढलाय बुवा. आणि म्हणून माझ्या प्रश्नाचं जर बुवा तंतोतंत उत्तर दिलात ना तर खरं सांगतो, आयुष्यभर घेऊन सांगतोय, या मुंबई रंगमंचावरती तुमचा बुवा सत्कार करेल. आणि माझ्या रक्ताच्या आधारे बुवा तुमच्याकडे जर प्रश्नाचं उत्तर असेल ना तर तुम्ही द्या, निश्चित हात घाला, नाहीतर पावसामध्ये सोडून द्या बुवा. म्हणायचं आहे काय? म्हणायचं आहे काय? रंगमंचावरती येऊन खोट्या पुण्याच्या जाऊ नको तू हवा. अरे
हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 हॅलो. तसेच पारदर्शक आले धर्महरी जिंगर आमचे दादा. या दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राईज आले. त्यांना देखील शायरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच ज्याने आम्हाला सतत 4 वर्ष ज्यांच्या मैदानामध्ये जी शक्तीसुराची सुवर्ण संधी दिली आणि ज्यांच्या मुलं आज मी शाहीर घडलेलो आहे अर्थात यश क्रीडा मंडळ वडाला गणेश नगर खजिनदार लोमेश दादा एस पाटील या दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राईज आले. त्यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा. आता घेऊया बुवाला घेऊया. आता बुवा लक्ष असू द्या. प्रश्नपत्र तुमच्या समोर सादर करतो की रंगमंचावरती येऊन खोट्यापणाच्या धावू नको तू हवा आणि शक्तीतुराच्या सामन्यामध्ये बुवा समजू नको तू नवा. या रसिकांच्या मनोरंजनासाठी नवीन नवीन विषय लावा. या रसिकांच्या मनोरंजनासाठी नवीन नवीन विषय लावा. आणि पहिल्यांदाच माझ्या तावडीला भेटलाय हा रत्नागिरीचा चौगुले बुवा. आणि बुवा आता लिवा आणि फुसफुस फुसा बुवा. तुम्हाला पहिल्या बारीत जेवढी आपटायची आहे ना बुवा तेवढे आपटा म्हणून म्हणायचं आहे का आज तुमची थंडी उडवण्यात जाणार बुवा आणि रसिकांचा पैसा वसूल करून जाणार म्हणून म्हणायचं आहे. सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. अगं सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. माई मुंगे शैला लग्नाच्या पहिला गोटाला करायचा नाही ग. मग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला गोटाला करायचा नाही रे. आणि म्हणून बुवा माझा प्रश्न हा नवीन हाय रे. त्याचं उत्तर तू देशील काय रे. माझा प्रश्न हा नवीन हाय रे. त्याचं उत्तर तू देशील काय रे. मग ऐकून घे शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही रे. मग ऐकून घे शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही रे. गोटाला करायचा नाही रे. मग ऐकून घे शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही रे. माझा प्रश्न नवीन हाय रे. उत्तर तू देशील काय रे. उत्तर नवीन हाय रे. उत्तर देशील काय रे. ऐकून घे शायरा माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तंतोतंत येत असेल बुवा तरच हात घाला म्हणून म्हणतोय का प्रश्नाचं उत्तर शोधायला शास्त्राचं उत्तर मधला तुम्ही द्यावे रणा तुम्ही द्यावे रणा तुम्ही द्यावे रणा याचं उत्तर ग्रंथाचं धायला तुम्ही तो शोधायला काय उत्तर ग्रंथाचं धायला तुम्ही तो शोधायला काय ऐकून शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही ना. माझा ऐकून शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही ना. सोडवा गोटाला करायचा नाही ना. ऐकून शायरा प्रश्न सोडवा गोटाला करायचा नाही ना. माझा प्रश्न नवीन हाय ना. उत्तर
कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायक कला मंच दिवा आयोजित शक्तित्रुचा जंगी सामना जो आज या ठिकाणी होत आहे त्याच्यासाठी कैलासवासी गंगाराम बाळकृष्ण मालक यांच्या स्मरणार्थ शाहीर परेश पोपटकर श्रीवर्धन यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सत्कार करत आहे श्री सिद्धिविनायक कला मंच दिवा यांचे सुहास चांदिवडे. कृपया त्यांनी रंगमंचावर त्याचा भुवनाचा सत्कार करावा. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा. भुवनचं खूप चांगलं सादरीकरण चालू आहे. भुवनात दाद द्यावी. धन्यवाद. पहिलाच प्रयोग होता. तुम्ही सर्वांनी चांगली प्रतिसाद दिलात. पुन्हा एकदा माझ्या मंडळाकडून माझ्या मंडळाच्या वतीनं तुमचा देखील पुन्हा एकदा आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला पहिल्या वारीला जसा प्रतिसाद दिलात शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य केलात तसंच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर माझे मित्र अनंत चौगुले बुवा या शाहिरांना देखील चांगला प्रतिसाद द्या. आणि तुम्हा सर्वांची आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या पहिल्या वारीला मी तर समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.